नमस्कार. बुक वाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ कोणतं? ते विद्यापीठ म्हणजे आईचं कुशी आणि तिथून मिळणारे संस्कार. अगदी खरंय. आपण कितीही शिकलो तरी आपली मुळं आपल्या आईच्या शिकवणीतच असतात. साने गुरुजींची श्यामची आई हे पुस्तक म्हणजे केवळ एक कथा नाही, तर ती संस्कारांची शाळा आहे. बरोबर. कोकणातल्या त्या साध्या घरात गरिबी असूनही आईने श्यामला श्रीमंत कसं बनवलं, हीच या भागाची कथा आहे. चला तर मग या कथेत आणि तिच्या संस्कारांमध्ये आपण थोडे खोलवर जाऊया. सुरुवातीला आपण त्या काळात जाऊया, म्हणजे त्या परिस्थितीत जिथे श्यामचं बालपण घडत होतं. हे ठिकाण आहे कोकणातलं, रत्नागिरी जिल्ह्यातलं पालघड नावाचं एक छोटंसं गाव. अच्छा, कोकण म्हटलं की डोळ्यासमोर निसर्गच येतो. अगदी. विचार करा, मुसळधार कोसळणारा पाऊस, समुद्राची दूरून ऐकू येणारी ती शांत गाज, आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त नारळी पोफळीच्या बागा. सगळीकडे हिरवाई. हो, घनदाट हिरवाई. अशा निसर्गरम्य वातावरणात श्यामचं घर होतं. पण घरातली परिस्थिती तशी नव्हती. म्हणजे त्याचं घराणं पूर्वी खोतांचं होतं, म्हणजे गावातले प्रतिष्ठित वैभवसंपन्न जमीनदार. ओके, मग तर खूप श्रीमंती असणार. होती, पण काळ बदलला होता. घराण्याची आर्थिक स्थिती इतकी खालावली होती की घरदारही जप्तीत गेलं. अवस्था अशी होती, बडे घर पण पोकळ वासा. अरे रे, इथेच एक मोठा मानसिक संघर्ष दिसतोय मला. एका बाजूला निसर्गाची अफाट श्रीमंती आणि दुसऱ्या बाजूला घरात टोकाची गरिबी. बरोबर. या दोन टोकांच्या वातावरणात एका लहान मुलाचं मन कसं घडत असेल, म्हणजे बाहेरचं वैभव आणि घरातली कमतरता याचा त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल. आणि हाच विरोधाभास त्याच्या आईने एका संधीमध्ये बदलला. घर जप्त झाल्यावर त्यांना एका लहानशा झोपडीत राहायला जावं लागलं. साहजिकच श्यामच्या लहानग्या मनाला कमीपणा वाटला असणार. पण तेव्हा त्याची आई त्याला काय म्हणाली हे खूप महत्वाचं आहे. काय म्हणाली ती? ती म्हणाली, श्याम, गरिबांची घरं अशीच असतात, पण आपण या लहान घरात राहून मनाने मोठी होऊया, मनाने श्रीमंत होऊया. वा, हे खूपच विलक्षण आहे. म्हणजे ती फक्त त्याची समजूत काढत नाहीये, नाही, ती त्याला एक नवीन दृष्टिकोन देते. मनाने श्रीमंत होणं ही कल्पनाच किती शक्तिशाली आहे, नाही का? बरोबर. तिच्यासाठी चार भिंती म्हणजे घर नाही, तर त्या घरात राहणारी मनं किती मोठी आहेत हे महत्वाचं होतं. आजच्या जगात आपण मुलांना काय देतो? मोठं घर, महागड्या वस्तू. पण इथे एक आई आपल्या मुलाला सगळ्यात मौल्यवान गोष्ट देत आहे, आत्मसन्मानाची श्रीमंती. अगदी बरोबर. आणि हा आत्मसन्मान तिच्या प्रत्येक कृतीत दिसायचा. ती म्हणायची, ही लहानशी झोपडीच माझा स्वर्ग आहे, कारण इथे मी स्वतंत्र आहे. तिचं एक वाक्य आहे जे मनाला घर करून राहतं, परक्यांकडे वाढलेली बासुंदी पुरी नको. त्याऐवजी तिला स्वातंत्र्याची मीठ भाकर पुरेशी होती. म्हणजे तिने श्यामला हेच शिकवलं की भौतिक गरिबी ही लाजिरवाणी नाही, पण स्वाभिमान गमावणं ते खरं दारिद्र्य आहे. आणि हीच तिच्या संस्कारांची गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं. तिने श्यामला परिस्थितीबद्दल तक्रार करायला नाही शिकवलं, नाही, तर त्या परिस्थितीतून मूल्य कशी जपायची हे शिकवलं. त्याला विक्टिम मेंटॅलिटीमध्ये जाऊच दिलं नाही. निश्चितच. आणि ही शिकवण तिने केवळ शब्दांतून नाही दिली, तर प्रत्येक प्रसंगातून दिली. असाच एक प्रसंग आहे वटसावित्रीच्या व्रताचा. ओके. आईला खूप ताप आलेला, अंगात अजिबात त्राण नाही, आणि अशा अवस्थेत वडाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालणं तिच्यासाठी अशक्य होतं. हो, साहजिक आहे. मग तिने श्यामला जवळ बोलावलं आणि विचारलं, श्याम, आजारी आहे रे मी, माझ्याऐवजी तू वडाला प्रदक्षिणा घालून येशील का बाळा? एका लहान मुलासाठी, विशेषतः आजारी आईसाठी एवढं काम करणं ही मोठी गोष्ट आहे. त्याने लगेच होकार दिला असेल असं आपल्याला वाटतं. पण तसं झालं नाही. नाही. श्याम लाजला. त्याच्या मनात विचार आला की जर मी बायकांसारख्या प्रदक्षिणा घातल्या तर शाळेतली मुलं मला बायको म्हणून चिडवतील. अच्छा, म्हणजे त्याला मित्रांची भीती वाटली, पिअर प्रेशर. हो. मग त्याने कारणं द्यायला सुरुवात केली. शाळा बुडेल, मास्तर रागवतील, अभ्यास राहून जाईल, अशी अनेक कारणं. ही प्रतिक्रिया खूप स्वाभाविक आहे. एका बाजूला आईचं काम आणि दुसऱ्या बाजूला मित्रांकडून होणाऱ्या चेष्टेची भीती. बरोबर. आजचे पालक अशावेळी काय करतील? एक तर ओरडतील किंवा भावनिक बळजबरी करतील. श्यामच्या आईने काय केलं? तिची प्रतिक्रियाच तिच्या प्रगल्भतेची साक्ष देते. ती रागावली नाही, ओरडली नाही, पण तिचा चेहरा उतरला. ती शांतपणे पण अतिशय ठामपणे त्याला म्हणाली, श्याम, राहू दे, नको जाऊस. पण ती तिथेच थांबली नाही.
म्हणजे तिने या प्रसंगाला एका मोठ्या नैतिक शिकवणीशी जोडलं. तिने त्याला त्याच्या दुसऱ्या एका लहानशा चुकीची आठवण करून दिली. कुठली चूक? ती म्हणाली, श्याम, त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू उचलून घेऊन चालला होतास. मी पाहिलं होतं, पण काही बोलले नाही. अरे वा, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तिने त्या चोरीचा उल्लेख त्याला शिक्षा देण्यासाठी नाही केला. नाही, अजिबात नाही. तिने ती गोष्ट खाजगीत ठेवली होती आणि आता ती एका मोठ्या संदर्भासाठी वापरत आहे. काय विलक्षण पॅरेंटिंग टेक्निक आहे ही. अगदी. आणि मग तिने ते वाक्य उच्चारलं ज्याने श्यामच्या आयुष्याचा पायाच रचला. ती म्हणाली, श्याम, देवाचे काम करायला लाजू नये, पाप करायला माणसाने लाजावे. क्या बात है. एका क्षणात तिने परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली. हो. तिने श्यामच्या मनातला संघर्ष मित्रांच्या चेष्टेपासून उचलून थेट पाप पुण्याच्या संकल्पनेवर आणून ठेवला. तिने त्याला सांगितलं की लाज वाटायला हवी, पण चोरी करण्याची, पाप करण्याची, आईसाठी देवाचं काम करण्याची नाही. बरोबर. यालाच कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतात. म्हणजे एकाच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणं. आणि त्याचा परिणाम तो लगेच दिसला. श्याम पूर्णपणे बदलला. त्याला त्याची चूक कळली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने आईची माफी मागितली आणि म्हणाला, आई, चुकलो मी. तुझं काम करून मला तुझा आणि देवाचा लाडका होऊ दे. आणि तो गेला असेल प्रदक्षिणा घालायला. क्षणाचाही विलंब न करता धावला. त्या एका क्षणात आईच्या त्या एका वाक्याने त्याच्या मनात योग्य अयोग्य, पाप पुण्य या संकल्पना कायमच्या कोरल्या गेल्या. इथे आईने रागाचा किंवा अधिकाराचा वापर न करता केवळ नैतिकतेच्या आधारावर मुलाचं मन जिंकलं. हीच खऱ्या संस्कारांची ताकद आहे. हो. आणि तिची ही पद्धत प्रत्येक लहान सहान गोष्टीतून दिसायची. ती चुकांना शिक्षा देण्याची संधी न मानता शिकवण्याची संधी मानायची. जसं की अजून एखादा प्रसंग आहे का? आहे ना. फुलांचा. श्यामला फुलं खूप आवडायची. एकदा तो मित्रांबरोबर खेळता खेळता शेजारच्या बागेत शिरला आणि अधीर होऊन आपल्या मित्रांच्या आधीच जाऊन झाडावरची जवळजवळ सगळी फुलं एकटाच तोडून घेऊन आला. अच्छा. मग त्याचे मित्र, बण्या, बापू सगळे नाराज होऊन आईकडे तक्रार घेऊन आले. हा प्रसंग तर आजच्या काळातही अनेक घरांमध्ये घडतो. पालक सहसा दोन टोकाच्या भूमिका घेतात. एकतर माझा मुलगा असं करूच शकत नाही म्हणत त्याची बाजू घेतात, किंवा सगळ्यांसमोर त्याला ओरडतात. बरोबर. दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत. श्यामच्या आईने काय केलं? तिने दोन्ही गोष्टी केल्या नाहीत. तिने तिसरा मार्ग निवडला. तिने आधी शांतपणे सगळ्या मुलांचं म्हणणं ऐकून घेतलं. ओके. श्यामला ओरडली नाही की त्याची बाजूही घेतली नाही. तिने श्यामने आणलेली फुलं त्याच्या मित्रांना परत वाटून दिली. म्हणजे आधी न्याय केला. आणि मग जेव्हा श्याम एकटा होता तेव्हा त्याला प्रेमाने जवळ घेऊन समजावलं. म्हणजे तिने करेक्ट इन प्रायव्हेट, प्रेज इन पब्लिक या तत्वाचं पालन केलं. तिने त्याच्या मित्रांसमोर त्याचा स्वाभिमान जपला, पण त्याची चुकीही सुधारली. तिने त्याला काय समजावलं? तिने त्याला केवळ चोरी करू नये एवढंच नाही सांगितलं. तिने त्याला त्या चुकीच्या मुळाशी नेलं. ती म्हणाली, श्याम, दुसऱ्याच्या घरची फुलं त्यांना न विचारता आणू नयेत. पण त्याहून वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी न उमललेली फुलं तोडून आणणे. तू अधीर झालास, पण तुझ्या पदरात काहीच पडलं नाही. अरे वा. ती पुढे म्हणाली, अरे, फुलांना झाडावर नीट फुलू द्यावं. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्यास तरी त्या पूर्णपणे फुलत नाहीत. ही शिकवण कितीतरी स्तरांवरची आहे. पहिला स्तर सामाजिक, दुसऱ्याच्या वस्तू विचारल्याशिवाय घेऊ नयेत. बरोबर. दुसरा स्तर नैसर्गिक, प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ असते, निसर्गाच्या नियमांचा आदर करायला हवा. आणि तिसरा स्तर सर्वात महत्वाचा आहे मानसिक. अधीरतेमुळे घाई केल्याने खरं सौंदर्य आणि आनंद मिळत नाही. म्हणजे डिलेड ग्रॅटिफिकेशन किंवा संयमाचं महत्त्व. ती त्याला एका कळीच्या उदाहरणातून शिकवत आहे. हे केवळ पेरेंटिंग नाही, हे आयुष्यभराचं तत्वज्ञान आहे. बरोबर. तिचा उद्देश श्यामला शिक्षा देण्याचा कधीच नव्हता, तर त्याला घडवण्याचा होता. प्रत्येक चुकीकडे ती एक शिकवण्याची संधी म्हणून पाहत होती. तिच्या प्रेमातच तिची शिकवण होती, रागात नाही. श्याम घडत होता, पण त्याच वेळी घराची परिस्थिती खालावत होती. आई आजारी होती आणि वडिलांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. अशा कठीण काळात आईने श्यामला एक असा मंत्र दिला ज्याने त्याचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. तो मंत्र होता, कष्ट करायला कधीच लाजू नकोस, कारण घाम गाळून खाल्लेली भाकरी सर्वात गोड लागते. पण गरिबीत स्वाभिमान टिकवणं सोपं नसतं ना. श्यामची आई वाचताना त्या कष्टाची जाणीव पावलं पावली होते. अगदी. आणि आज आपण फक्त त्या गोष्टी नाही सांगणार,
तर त्यामागे जे संस्कार आहेत, जे मानसशास्त्र आहे, ते उलगडून बघणार आहोत. बरोबर. ही एका आईची गोष्ट नाहीये, ही आहे चारित्र्य घडवणाऱ्या एका कार्यशाळेची गोष्ट. बरोबर. आणि या कार्यशाळेचा पाया होता श्रमाचा सन्मान. म्हणजे कोणतंही काम कमी प्रतीचं नसतं, हे तर आपण सगळेच ऐकतो. हो. पण ते मुलाच्या मनावर बिंबवण्यासाठी श्यामच्या आईने जी पद्धत वापरली ती खूप वेगळी आहे. ती वटसावित्रीची गोष्ट आठवते का? हो, अर्थातच. जेव्हा आई आजारी असते आणि श्यामला सांगते की तू माझ्याऐवजी वडाला 108 प्रदक्षिणा घाल. आणि मग तो लाजतो. साहजिकच आहे. शाळेत जाणारा मुलगा, त्याला वाटतं मित्र चिडवतील, अरे बायको म्हणतील. मला वाटतं इथे ना ती फक्त त्याला नैतिक शिकवण देत नाहीये. मग काय करते ती? ती त्याच्या त्या सामाजिक भीतीला, म्हणजे ज्याला आज सोशल अँझायटी म्हणू, त्याला एका मोठ्या आध्यात्मिक ध्येयाशी जोडतीये. अच्छा, हे खूप मनारिक आहे. म्हणजे ती फक्त लाजू नकोस असं वरवरचं नाही सांगत. अजिबात नाही. उलट ती त्याच्या त्या भावनेला मान्य करतीये, पण मग ती म्हणते पाप करायला माणसाने लाजावे. या एका वाक्यात ती त्याच्या लाजेची व्याख्याच बदलतीये, की नाही? हो, बरोबर. ती त्याला आठवण करून देते की त्याने चोरून चिक्की खाल्ली होती. तेव्हा नाही वाटली लाज, असं विचारतीये. म्हणजे ती त्याच्या त्या वैयक्तिक छोट्याशा भीतीला एका मोठ्या नैतिक कंपास समोर ठेवतीये. आणि मग श्रीकृष्णाचं उदाहरण, ते तर कळसच आहे. देव असून पांडवांसाठी घोडे धुवायला लाज वाटली नाही. म्हणजे ती एक प्रकारे त्याला विचारतीये, तुझी ही लाज मोठी की देवाचं काम मोठं? आणि मग त्याच्या समस्येचं महत्वच कमी होऊन जातं. अगदी. त्याच्या इगोलाच आव्हान देऊन त्याला एका मोठ्या उद्देशाचा भाग बनवतीये. तू हे माझ्यासाठी नाही करत आहेस, तर देवासाठी करतो आहेस. वाह. आणि मग कामाचा दर्जा आपोआप वाढतो आणि लाज वाटण्याचा प्रश्नच उरत नाही. बरोबर. आणि श्रमाच्या प्रतिष्ठेचा हाच धडा दुसऱ्या एका प्रसंगात अधिक पक्का होतो. तो दक्षिणेचा प्रसंग. हो, जेव्हा श्याम लग्नात मिळालेली 2 आण्यांची दक्षिणा घरी घेऊन येतो. आणि तो खूप खुश असतो. हो, पण इथे मला एक प्रश्न पडतो. एक लहान मुलगा आहे, त्याला 2 आणे मिळालेत, तो आनंदी आहे. पण आई त्याला म्हणते, आपण भिक्षुक नाही, गृहस्थ आहोत, आणि ते पैसे परत करायला लावते. हे एका लहान मुलासाठी थोडं कठोर नाही का? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. वरवर पाहता हे कठोर वाटू शकतं, पण मानसशास्त्रीय दृष्ट्या इथे 2 गोष्टी घडत आहेत. कोणत्या? एक, ती त्याला एक ओळख, एक आयडेंटिटी देत आहे. आपण गृहस्थ आहोत. गृहस्थ म्हणजे जो कष्ट करून कमवतो आणि दुसऱ्याला देतो. भिक्षुक म्हणजे जो दुसऱ्याच्या दयेवर जगतो. ही ओळख त्याच्या मनात पक्की करणं हे त्या 2 आण्यांच्या तात्पुरत्या आनंदापेक्षा खूप जास्त महत्वाचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकस ऑफ कंट्रोल. अच्छा. आणि पैसे परत करणं म्हणजे? पैसे परत करून आम्ही कष्ट करून कमवू हा विश्वास देणं, म्हणजे लोकस ऑफ कंट्रोल स्वतःकडे घेणं. ती श्यामला शिकवत होती की आपलं नशीब आपण घडवायचं आहे, कोणाच्या दयेवर जगायचं नाही. खरंय. म्हणजे तो तात्पुरता आनंद गेला असेल, पण स्वाभिमानाची आणि आत्मनिर्भरतेची जी भावना मिळालीये, तिची किंमत त्या 2 आण्यांपेक्षा खूप जास्त होती. अगदी. म्हणजे श्रमाचा सन्मान आणि स्वाभिमान हे तर तिने शिकवलंच, पण या स्वाभिमानासाठी ती स्वतः किती मोठी किंमत मोजायला तयार होती, हे तिच्या त्यागाच्या गोष्टीतून दिसतं, नाही का? नक्कीच. तिचं संपूर्ण आयुष्यच एक त्याग होता. ती स्वतः तशी जगत होती म्हणून तिचे शब्द इतके प्रभावी होते. तेच तर. ती लग्न समारंभात स्वतःच्या बाळाला बाजूला ठेवून आधी भुकेने रडणाऱ्या नणंद्याच्या बाळाला दूध पाजते. हो. मला इथे विचारायचं होतं की त्या काळात एकत्र कुटुंबांमध्ये ही एक सामान्य गोष्ट मानली जायची की श्यामच्या आईचं हे वागणं तेव्हाही विलक्षणच होतं, कारण आजच्या काळात तर हे अकल्पनीय वाटतं. हा खूप चांगला प्रश्न आहे. तसं बघायला गेलं तर एकत्र कुटुंबात एकमेकांना मदत करण्याची भावना होती, पण तरीही स्वतःच्या मुलाआधी दुसऱ्याच्या मुलाचा विचार करणं हे तेव्हाही आणि आजही विलक्षणच आहे. म्हणजे हे फक्त नात्याचं कर्तव्य नव्हतं. नाही, ही एक खोलवर रुजलेली सहानुभूती होती, एम्पथी होती, समोरच्याचं दुःख आपलं मांडण्याची वृत्ती. आणि हीच वृत्ती दुसऱ्या प्रसंगातही दिसते, जेव्हा ती आजारी असताना शेजारच्या विणुताईंना श्रीखंडाच्या वड्या करायला मदत करते. हो, अंगात ताप असूनही ती जाते का? कारण तिने शब्द दिलेला असतो. म्हणजे इथे त्यागापेक्षाही वचनबद्धतेला जास्त महत्व आहे. बरोबर. स्वतःच्या शारीरिक त्रासापेक्षा दिलेलं वचन आणि सामाजिक कर्तव्य तिच्यासाठी खूप मोठं होतं. पण तिच्या त्यागाचं सर्वोच्च शिखर म्हणजे तिने स्वातंत्र्यासाठी दागिन्यांवर सोडलेलं पाणी. आणि म्हणाली, मला स्वतंत्र झोपडीत राहिलेलं चालेल. इथे ना मानसशास्त्रज्ञ अब्राहम मास्लोच्या हायरार्की ऑफ नीड्सचं एक उत्तम उदाहरण दिसतं. अच्छा, ते कसं?
मास्लोच्या सिद्धांतानुसार माणसाच्या गरजांचा एक पिरामिड असतो. शारीरिक गरजा, सुरक्षितता, प्रेम, सन्मान आणि मग आत्मवास्तवीकरण. हो. त्या मोठ्या वाड्यात तिच्या सन्मानाच्या गरजा म्हणजे दागिने, समाजात मान हे मिळत होतं. पण तिची जी आपलेपणाची आणि स्वातंत्र्याची म्हणजे भावनिक सुरक्षिततेची जी अधिक मूलभूत गरज होती तीच पूर्ण होत नव्हती. म्हणजे खालच्या पातळीवरची लहरच पूर्ण होत नव्हती. अगदी. म्हणून तिने वरच्या पातळीवरच्या गरजांचा म्हणजे दागिन्यांचा आणि खोट्या प्रतिष्ठेचा त्याग केला आणि अधिक मूलभूत अशा मानसिक स्वातंत्र्याला आणि स्वाभिमानाच्या गरजेला प्राधान्य दिलं. हा फक्त दागिन्यांचा त्याग नव्हता, तर त्या वैभवाच्या कल्पनेचाच त्याग होता. वा, म्हणजे तो एक भावनिक आणि अत्यंत तार्किक निर्णय होता. हो. सोन्याच्या पिंजऱ्यापेक्षा मोकळ्या आकाशाची निवड होती ती. आणि ह्या सगळ्या प्रसंगांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की पैसा आणि भौतिक वस्तू ह्या तिच्यासाठी नेहमीच दुय्यम होत्या. अगदी. आणि हेच मूल्य ती श्यामच्या मनात कोरते. तो दक्षिणेचा प्रसंग आठवा. ती पैशासाठी नाही रागावली, ती स्वाभिमानासाठी रागावली होती. तिचे ते शब्द. हो, जगात दुसऱ्याने आपली कीव करावी याहून करुणास्पद दुसरी कोणती गोष्ट आहे. किती महत्वाचे शब्द आहेत हे. पैशाने वस्तू विकत घेता येतात, पण स्वाभिमान नाही. स्वाभिमान कमवावा लागतो. बरोबर. आणि हाच धडा तिने श्यामच्या मनावर कायमचा कोरला. म्हणजे पैसा हे साधन आहे, साध्य नाही, हे आपण खूप वेळा ऐकतो. पण तिच्यासाठी हे जगण्याचं तत्व होतं. दागिन्यांच्या प्रसंगातही तिने हेच दाखवून दिलं. हो, कारण तिला पैशाचं खरं मूल्य माहीत होतं. पैसा गरजेचा आहे, पण तो तुमच्या स्वातंत्र्यावर, तुमच्या स्वाभिमानाच्यावर हावी होता कामा नये. खरे. आपण आज ज्याला मिनिमलिझम किंवा इसेन्शियलिझम म्हणतो ना, हो, ती एक प्रकारे त्याची जनक होती. गरजेपुरत्या वस्तू आणि विचारांची श्रीमंती. ती नेहमी म्हणायची, आपण मनाने मोठी होऊया, मनाने श्रीमंत होऊया. आणि हीच खरी श्रीमंती आहे की नाही. आजच्या जगात जिथे यश हे बँक बॅलन्सवरून मोजलं जातं, तिथे मनाने श्रीमंत होणं ही संकल्पनाच किती महत्वाची वाटते. तेच तर. तिने श्यामला फक्त पैसे कसे हाताळावेत हे नाही शिकवलं, तर पैशाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन दिला. म्हणजे आर्थिक साक्षरतेपेक्षा मूल्य साक्षरता. अगदी बरोबर शब्द वापरलात. मूल्य साक्षरता. कोणती गोष्ट किती मोलाची आहे हे ठरवण्याची क्षमता. कष्ट करून मिळालेला 1 रुपया हा दयेने मिळालेल्या 100 रुपयांपेक्षा मोठा आहे हे तिच्या प्रत्येक कृतीतून दिसत होतं. आणि हीच शिकवण तिने श्यामला वारसा म्हणून दिली. ती पैशाने गरीब असेल, पण मूल्यांनी आणि मनाने ती खरी श्रीमंत होती. अगदी. श्यामला कष्टाची सवय झाली होती. पण एका दिवशी श्यामच्या हातून अशी एक चूक झाली जी बघून आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती चूक पैशाची नव्हती, तर ती एका सत्याची होती. त्या दिवशी श्यामने आईपासून एक छोटी गोष्ट लपवली होती. त्याला वाटलं आईला कळणार नाही, पण आईच्या नजरेतून काही सुटत नव्हतं. आईचं प्रेम हे सत्याच्या पायावर उभं असतं. साने गुरुजींनी हा प्रसंग इतक्या सुंदरतेने मांडलाय की आजच्या मुलांनाही तो बोध देईल. नमस्कार. आज आपण साने गुरुजींच्या श्यामची आईमधल्या एका मला वाटतं खूप महत्वाच्या प्रसंगावर बोलणार आहोत. अगदी. हा प्रसंग फक्त एका मुलाच्या चुकीपुरता मर्यादित नाहीये. बरोबर. तर आपल्या स्रोतानुसार गोष्टीची सुरुवात होते एका तणावपूर्ण वातावरणातून. घरी वाटणे गावचे बळवंतराव फडके नावाचे पाहुणे आलेले आहेत. आणि घरात धावपळ सुरू आहे. हो, आणि त्याच गडबडीत घरातली एक नोट नाहीशी होते. आणि मग अर्थातच घरात शोधाशोध सुरू होते. आणि संशय कोणावर येतो? श्यामवर. वडिलांना वाटतंय की हल्लीच्या मुलांच्या सवयी म्हणजे त्या खूप वाईट होत चालल्या आहेत. हो, त्या काळात चहा, सिगारेट वगैरे व्यसनं मुलांमध्ये येत होती. अगदी. त्यामुळे त्यांना वाटते की कदाचित त्यातूनच हा प्रकार घडला असावा. ची गोष्ट म्हणजे श्यामचा हेतू, त्याने पैसे का घेतले होते, हा मुद्दा कथेला खूप वेगळं वळण देतो. हो, त्याचा उद्देश चुकीचा नव्हता, नाही का? अजिबात नाही. त्याला कोणतंही व्यसन नव्हतं. त्याला पुस्तकं वाचून मोठा व्हायचं होतं. म्हणजे ध्येय चांगलं होतं. ध्येय चांगलं होतं, पण त्यासाठी निवडलेला मार्ग, हो, तो मात्र चुकीचा होता. आणि हाच तर माणसाच्या मनात चाललेला संघर्ष आहे. चांगल्या गोष्टीसाठी चुकीचा मार्ग निवडणं योग्य आहे का? खरंय. आणि घरात ही चर्चा सुरू असतानाच बळवंतराव श्यामला जवळ बोलावतात आणि अगदी सहजपणे विचारतात की श्याम, तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का? अच्छा. आणि श्याम पटकन नाही म्हणतो. इथे तो पहिलं खोटं बोलतो. आणि हे स्वाभाविक आहे. म्हणजे मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण काहीतरी चुकीचं करतो तेव्हा पहिली प्रतिक्रिया असते ती स्वतःचा बचाव करण्याची. भीतीपोटी. बरोबर, भीतीपोटी. त्याला परिणामांची भीती वाटते आणि मग वडील थेट मुद्द्यालाच हात घालतात. हो, तो क्षण खूप नाट्यमय आहे. ते थेट त्यालाच विचारतात, श्याम,
तू तर नाही घेतलीस. आणि या प्रश्नावर श्याम काय करतो? तो पूर्णपणे गप्प राहतो, शांत. हो, तो होही म्हणत नाही आणि नाहीही म्हणत नाही. त्याचं ते मौनच म्हणजे एक प्रकारे अर्धकबुलीच होती. अगदी. ही डिफेन्सिव्ह सायलेन्स आहे. त्याला वडिलांच्या रागाची भीती वाटतेय. शिक्षा होईल, सगळ्यांसमोर अपमान होईल, या भीतीने त्याची वाचाच बसलीये. म्हणजे वडिलांच्या थेट प्रश्नाने तो आणखी घाबरला. हो, कदाचित त्यांनी जर त्याला विश्वासात घेऊन विचारलं असतं तर उत्तर वेगळं मिळालं असतं. पण थेट आरोपामुळे तो स्वतःला एका कवचात बंद करून घेतो. आता घरातला तणाव अगदी शिगेला पोहोचला आहे. वडील रागात आहेत, पाहुण्यांसमोर अपमान होतोय. आणि श्यामला वाटते की आता शिक्षा अटळ आहे. अशावेळी कोणतीही सामान्य काय करेल? एक तर मुलाला ओरडेल. किंवा त्याची बाजू घेऊन भांडेल. बरोबर. पण श्यामची आई या दोन्हीच्या पलीकडे जाऊन काहीतरी करते. आणि ते खरंच म्हणजे अविश्वसनीय आहे. ती एक वेगळंच शस्त्र वापरते, कोणतं? विश्वासाचं शस्त्र. ती श्यामवर ओरडत नाही, त्याला मारत नाही, काहीच नाही. मग काय करते? ती सगळ्यांसमोर अगदी शांतपणे फक्त एक वाक्य बोलते. आणि ते एक वाक्य ते संपूर्ण वातावरण बदलून टाकतं. कोणतं वाक्य? ती म्हणते, श्याम घेणार नाही व घेईल तर कबूल करील. अरे वा, हे वाक्य ऐकून खरंच अंगावर काटा येतोच. कारण यात ती त्याला वाचवत नाहीये. ती असं नाही म्हणत की माझ्या मुलाने चोरी केलीच नाही. नाही, अजिबात नाही. उलट ती त्याच्यावर एक मोठी जबाबदारी टाकतीये. ती म्हणतीये की तो घेणार नाही, पण समजा त्याच्या हातून चूक झाली तरी तो खोटं बोलणार नाही. हो, तो कबूल करेल. हं, हा किती मोठा विश्वास आहे, नाही का? हो. आणि ही एक विलक्षण भावनिक आणि मानसिक खेळी आहे. ती त्याला अप्रत्यक्षपणे सांगतेय की बाळा, मला तुझ्या मूळ चांगुलपणावर पूर्ण विश्वास आहे. बरोबर. आणि ह्या विश्वासाचं ओझं ते कोणत्याही शारीरिक शिक्षेपेक्षा खूप जास्त असतं. म्हणजे ती त्याला शिक्षा करत नाही तर ती त्याला स्वतःच्या सत्सद्विवेक बुद्धीसमोर उभं करते. मानसशास्त्र असं सांगतं की माणसांवर जेव्हा विश्वास टाकला जातो तेव्हा तो सार्थ ठरवण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती त्यांच्यात असते. अच्छा. भीतीमुळे माणूस खोटं बोलू शकतो, पण विश्वासामुळे तो सत्य बोलायला प्रवृत्त होतो. पण मला एक प्रश्न पडतो, त्या काळात म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला मुलांना शारीरिक शिक्षा मिळणं हे खूप सामान्य होतं की नाही? हो, अगदीच. पालकत्व हे अधिकार आणि शिस्तीवर आधारित होतं. मग श्यामजी आईची ही पद्धत त्या काळाच्या तुलनेत किती वेगळी आणि पुरोगामी होती? खूपच जास्त. ती एक क्रांतिकारी गोष्ट होती. मुलाच्या चुकीवर रागावण्याऐवजी त्याच्या प्रामाणिकपणावर विश्वास दाखवणं हे पालकत्व समानतेच्या नात्यावर आधारित आहे. समानतेच्या? हो, जिथे मुलाला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिलं जातं, ज्याच्याकडे स्वतःची सत्सद्विवेक बुद्धी आहे. ती श्यामला एक वस्तू नाही तर एक व्यक्ती म्हणून आदर देते. म्हणजे ती त्याला एक प्रकारचं आव्हान देत होती की माझा विश्वास खरा ठरव. अगदी. पण ही एक मोठी जोखीम नव्हती का? म्हणजे जर श्यामने काहीच प्रतिसाद दिला नसता, तो गप्पच राहिला असता किंवा खोटं बोलला असता तर आईची सगळ्यांसमोर फजिती झाली असती. नक्कीच. ती एक जोखीम होती. मग तिने ती का घेतली? कारण ती एक विचारपूर्वक घेतलेली जोखीम होती. यातून तिचा स्वतःच्या संस्कारांवरचा विश्वास दिसतो. तिला माहीत होतं की मी श्यामला जी मूल्य दिली आहेत ती इतकी कच्ची नाहीत की तो भीतीपोटी मोडून टाकेल. अच्छा. ती त्याच्या आतल्या चांगुलपणाला साथ घालत होती. कधीकधी पालक म्हणून आपल्याला मुलांवर विश्वास ठेवण्याची ही जोखीम पत्करावीच लागते. त्यातूनच त्यांचं चारित्र्य घडतं. खरंय. जर तिने त्याला मारलं असतं तर तो भविष्यात चोरी करण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल. पण तो प्रामाणिकपणा शिकला नसता. तो फक्त शिक्षेपासून वाचायला शिकला असता. आणि आईच्या त्या एका वाक्याने श्यामच्या मनात जे वादळ सुरू झालं ते साने गुरुजीने खूप सुंदर शब्दात मांडलं आहे. हो. आईचा विश्वासघात मी करू का, हा एकच प्रश्न त्याच्या मनात घुमत राहतो. इतका वेळ त्यांनी जो असत्याचा आणि भीतीचा किल्ला उभारला होता तो किल्ला आईच्या श्रद्धेच्या एकाच वाक्याने ढासळून पडतो. हो. आणि मग आपल्या स्रोतांमध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे, त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला. वा. हे खूप महत्वाचं आहे. त्याचे डोळे वाहू लागतात, पण ती भीतीची अश्रू नसतात. ती पश्चातापाची अश्रू असतात. अगदी. आईने दाखवलेल्या प्रेमाने आणि विश्वासाने तो अक्षरशः भारावून जातो. हा. त्याला कळतं की आपण पैशांची चोरी नाही केली, तर आईच्या विश्वासाची चोरी केली आहे. आणि ही चूक खूप मोठी आहे. तो स्वतःला सावरू शकत नाही. तो धावत आईजवळ जातो आणि रडत रडत सगळं कबूल करतो. हो. तो म्हणतो, आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे, ही घे ती नोट. हा त्या प्रसंगाचा भावनिक उच्चांक आहे. खरंच. तो आपला खोटेपणाचं आणि अपराधीपणाचं ओझं उतरवून टाकतो.
त्या क्षणी त्याला शिक्षेची भीती वाटत नाही. त्याला एक मोकळेपणा जाणवतो. हो, सत्य बोलल्याचा मोकळेपणा. आणि इथे आईचा विश्वास सार्थ ठरतो. तिच्या वाक्याचा पहिला भाग, तो घेणार नाही, हा खोटा ठरला. पण दुसरा भाग, घेतलं तर कबूल करेल, हा श्यामने खरा करून दाखवला. तिने त्याला जी संधी दिली होती त्या संधीचं त्याने सोनं केलं. आणि त्यानंतर जे घडतं तेही तितकंच महत्वाचं आहे. आई त्याला जवळ घेते, त्याला पुन्हा असं न करण्याची शपथ घ्यायला लावते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते पाहुणे बळवंतराव ते त्याच्यावर रागावत नाहीत. नाही, उलट त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल ते त्याला 1 रुपया बक्षीस देतात. हे किती विरोधाभासी आहे, नाही का? हो ना, चोरीसाठी शिक्षा मिळण्याऐवजी कबुली दिल्याबद्दल त्याला बक्षीस मिळते. कारण त्या क्षणी त्याची चोरी ही दुय्यम ठरते. आणि त्याचा प्रामाणिकपणा जास्त महत्वाचा ठरतो. बरोबर. बळवंतराव त्याला चोरीसाठी नाही तर सत्य स्वीकारण्याच्या धैर्यासाठी बक्षीस देतात. यातून श्यामला एक खूप मोठी शिकवण मिळते. कोणती? की चूक करणं हे कदाचित आपल्या हातात नसतं, पण चूक झाल्यावर ती स्वीकारणं आणि प्रामाणिक राहणं. आणि नक्कीच आपल्या हातात असतं. आणि समाज त्याचा आदर करतो. आणि तो बक्षीस मिळालेला रुपया सुद्धा श्याम लगेच आईकडे देतो. हो, यातून त्याचा बदललेला दृष्टिकोन दिसतो. काही क्षणांपूर्वी जो पैशांसाठी चोरी करत होता त्याला आता त्या पैशांचा मोह राहिलेला नाहीये. त्याला आईचा विश्वास जास्त महत्वाचा वाटतोय. बरोबर. कारण त्याला कळून चुकलं आहे की भौतिक गोष्टींपेक्षा नात्यांमधील विश्वास आणि प्रेम हे जास्त मौल्यवान आहे. ही त्याच्या आयुष्यातील एक मोठी शिकवण होती, जी त्याला कोणत्याही पुस्तकातून मिळाली नसती. अगदी. आणि मग येतो कथेचा शेवटचा आणि सगळ्यात मार्मिक भाग. जेव्हा सगळं शांत होतं. हो, तेव्हा आई त्याला जवळ घेऊन विचारते, तू पैसे का घेतलेस? आणि तो आपलं खरं कारण सांगतो. मोठा होण्यासाठी, पुस्तकं वाचल्यासाठी. हो, आणि तेव्हा आई त्याला एक असा प्रश्न विचारते जो त्याच्या आयुष्यभराच्या शिक्षणाचा पाया ठरतो. ती म्हणते, अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असं वाचलंस, ते तर अजून शिकला नाहीस? काय सुंदर वाक्य आहे. या एका वाक्यात तिने शिक्षणाचा खरा अर्थच समजावून सांगितलाय. म्हणजे पुस्तकं वाचून फक्त ज्ञान मिळवायचं नसतं, बरोबर, माहिती गोळा करायची नसते, तर त्यातून मूल्य शिकायची असतात. हो, आणि ती आचरणात आणायची असतात. ज्ञानाला जोपर्यंत मूल्यांची जोड मिळत नाही तोपर्यंत ते ज्ञान निरर्थक आहे. हे आजच्या काळातही किती लागू होतं नाही का? अगदी. आज आपण मुलांवर माहितीचा, ज्ञानाचा भडीमार करतो, त्यांना स्पर्धा जिंकण्यासाठी तयार करतो. पण या सगळ्यात आपण त्यांना एक चांगली व्यक्ती बनायला शिकवतो का? हाच तो प्रश्न आहे. साने गुरुजींनी या एका प्रसंगातून हा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर ठेवला आहे. शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणे नव्हे, तर चारित्र्य घडवणे. बरोबर. श्यामला मोठा व्हायचं होतं, पण आईने त्याला शिकवलं की खरा मोठेपणा हा ज्ञान मिळवण्यात नाही, तर ते ज्ञान जगण्यात आहे. प्रामाणिकपणा, सत्यवचनीपणा ही मूल्य नसतील तर कितीही पुस्तकं वाचली तरी माणूस मोठा होऊ शकत नाही. जो धडा शिकला तो कदाचित शेकडो पुस्तकं वाचूनही शिकला नसता. सत्य कळलं आणि नातं अधिक घट्ट झालं. पण पावसाळ्याचे दिवस होते, निसर्ग कोपला होता आणि श्यामच्या कुटुंबावर एक अस्मानी संकट आलं. त्या संकटात आईने श्यामला दुसऱ्यासाठी जगणं कसं शिकवलं. ते रहस्य होतं परदुःख ओळखून धावून जाणं. अच्छा, मी माझं म्हणणाऱ्या काळात ही शिकवण किती महत्वाची आहे ना. दुसऱ्याचे पाय धुणं किंवा सेवा करणं हे श्यामला कसं जमलं? हेच तर मूळ आहे. श्यामच्या आईने त्याला जी शिकवण दिली ती केवळ कुटुंबापुरती किंवा ओळखीच्या लोकांपुरती नव्हती. तिची सेवेची व्याख्या खूपच व्यापक होती. अगदी. आणि हीच गोष्ट त्या एका प्रसंगातून इतकी स्पष्ट होते, जो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनावर कायमचा कोरला जातो. तुम्ही त्या महार जातीच्या वृद्ध स्त्रीच्या प्रसंगाबद्दल बोलताय, बरोबर ना? हो, तोच प्रसंग. श्यामच्या आईने तिला पाहिलं. ती आजारी होती, गरीब होती आणि तिच्या डोक्यावरची लाकडाची मुळी खाली पडली होती. ती बिचारी धडपडत होती. मला इथे एक प्रश्न पडतो. त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर हे खूप मोठं धाडस होतं. आईने श्यामला तिला मदत करायला सांगितली, पण ती स्वतः का नाही गेली? खूप छान प्रश्न आहे हा. म्हणजे श्यामला पुढे करून ती एक प्रकारे त्याला सामाजिक वास्तवाची पहिली आणि सर्वात कठीण ओळख करून देत होती का? अगदी. मलाही तेच वाटतं. हा केवळ एक मदतीचा प्रसंग नव्हता, तर ती एक दीक्षा होती. आपण हे लक्षात घ्यायला हवं की त्या काळात अस्पृश्यता इतकी टोकाची होती. हो, केवळ स्पर्शच नाही तर सावलीचाही विटाळ मांडला जायचा. बरोबर. अशा परिस्थितीत आपल्या मुलाला सांगणं की बाळ, तिच्या डोक्यावर मोळी दे आणि घरी ये, मी तुला अंघोळ घालीन, हे तिच्या मनातल्या विचारांची उंची दाखवतं. अच्छा, म्हणजे तिला माहीत होतं की श्यामला अंघोळ घालावी लागेल.
सामाजिक नियम तिला माहीत होता हो, पण तिच्यासाठी माणुसकीचा नियम त्यापेक्षा मोठा होता, सर्वश्रेष्ठ होता. आणि श्यामची प्रतिक्रिया ही किती स्वाभाविक होती. तो लहान होता. हो ना. तो म्हणाला, आई, लोक बघतील तर हसतील, मला मारायला येतील. ही भीती खरी होती. समाजाचा दबाव होता. होताच. आणि तो दबाव लगेच दिसला सुद्धा. श्यामने मदत केली खरी, पण तो श्रीधर भट नावाचा गृहस्थ. हो, तो ओरडला. कसा ओरडला? अरे श्याम, तिला शिवलास काय? इंग्रजी शिकून साहेब झालाच वाटतं. अगदीच चेष्टालास तू. हे त्या काळाचं प्रतिबिंब आहे. पण यानंतर आई जे करते ते महत्वाचं आहे. तेच तर. ती श्यामला ओरडत नाही, उलट त्याला जवळ घेऊन खरा धर्म समजावते. आणि ती ज्या पद्धतीने समजावते ते अद्भुत आहे. ती केवळ उपदेश करत नाही तर ती समाजाच्या ढोंगीपणावरच बोट ठेवते. बरोबर. घरी आल्यावर ती त्याला सोवळ्याची खरी कल्पना समजावते. तिचे शब्द इतके भेदक आहेत. ती म्हणते, ज्यांनी आपल्याला पायात घालायला चपला दिल्या तो चांभार घाणेरडा. पण त्याने बनवलेल्या चपला घालून देवळात जाणारे मात्र सोवळे. हे कसलं सोवळं? हे की नाही, विलक्षण आहे हे. म्हणजे आई फक्त सामाजिक रूढींवर प्रश्न विचारत नाहीये, तर ती त्या रूढींमधल्या तार्किक विसंगतीवर, त्या ढोंगीपणावर हल्ला करतीये. अगदी. ती म्हणतीये की ज्या वस्तूचा तुम्ही वापर करता त्या बनवणाऱ्याला तुम्ही अस्पृश्य मानता. हा विचार त्या काळात करणं आणि तो इतक्या साध्या शब्दात मुलाला समजावून सांगणं हेच खूप मोठं क्रांतिकारी पाऊल होतं. आणि मग ती त्याला आध्यात्मिक पातळीवर नेते. हो, ते दामाजीचं उदाहरण देते, ज्याच्यासाठी विठ्ठल स्वतः महार बनून आला होता. ती श्यामला विचारते की ज्या देवाने माशाचं, कासवाचं, डुकराचं रूप घेतलं त्याला माणसामाणसांतला भेद कसा पटेल? इथे ती सेवा आणि भक्ती यांना एकाच पातळीवर आणून ठेवते. तिच्यासाठी गरजू माणसाची सेवा हीच विठ्ठलाची सेवा होती. अगदी. आणि त्या चांभाराच्या चपलांचं उदाहरण देऊन आईने श्यामच्या मनातली स्पर्श अस्पर्श ही संकल्पनाच मुळापासून हलवली. पण केवळ दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा असणं पुरेसं नाही. नाही, त्यासाठी आधी स्वतःच्या मनातील एका मोठ्या शत्रूला जिंकावं लागतं. कोणता शत्रू? लोकापवादाची भीती आणि खोटा अहंकार. बरोबर, अगदी बरोबर. आणि ह्याच शत्रूवर मात करण्याचा धडा तिने दुसऱ्या एका प्रसंगातून दिला. वटसावित्रीच्या व्रताची गोष्ट. हो. आई आजारी होती आणि तिने श्यामला तिच्या वतीने वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला सांगितल्या. इथे पुन्हा श्यामचा तोच गोंधळ उडाला. हो, तो म्हणाला, आई, शाळेतली मुलं मला बघतील आणि अस्सरे बायको म्हणून चिडवतील, मला लाज वाटते. इथे त्याचा अहंकार, त्याची सामाजिक प्रतिमा अडत होती. एक मिनिट. हे बरोबर आहे की कामात लहान मोठेपणा नसतो. पण श्यामच्या वयाचा विचार करता त्याला मुलांनी चिडवण्याची वाटणारी भीती मला कुठेतरी स्वाभाविक वाटते. याला पण निव्वळ अहंकार म्हणू शकतो का? नाही, खूप चांगला मुद्दा आहे हा. की ही एक सामाजिक कंडिशनिंगची भीती आहे. हो, हा निव्वळ अहंकार नाही, तर पियर प्रेशर ज्याला आपण आज म्हणतो त्याचाच एक प्रकार आहे. लोक काय म्हणतील ही भीती, आणि याच भीतीवर आईने अचूक घाव घातला. तिचं उत्तर खूप मार्मिक होतं. हो, श्याम, आईचे काम करायला कसली रे लाज? पाप करायला माणसाने लाजावं, देवाचे काम करायला लाजू नये. वा, या एका वाक्यात तिने लाज या भावनेचीच पुनर्व्याख्या केलीच. लाज वाईट गोष्टींची वाटायला हवी, चांगल्या कामाची नाही. आणि गंमत म्हणजे आजही आपण हेच करतो की नाही? लोक काय म्हणतील या भीतीनं आपण कितीतरी चांगल्या गोष्टी करणं टाळतो. अगदी. आजच्या सोशल मीडियाच्या काळात जिथे प्रत्येक गोष्टीला लाईक्स आणि कमेंट्सच्या तराजू तोललं जातं, तिथे हे वाक्य किती महत्वाचं आहे. आई श्यामला सांगत होती की तुझं काम, तुझी कृती महत्वाची आहे, लोकांची मतं नाहीत. आणि त्याला पटवून देण्यासाठी तिने पुन्हा एकदा त्याच्या श्रद्धास्थानांची उदाहरणं दिली, श्रीकृष्ण आणि पुंडलिक. हो, तिने आठवण करून दिली की त्याचा लाडका श्रीकृष्ण जो राजा होता तो घोडे हाकत होता, धर्माच्या घरची उष्टी काढत होता. म्हणजे कामात कोणताही लहान मोठेपणा नसतो. हे तिने प्रत्यक्ष देवाच्या उदाहरणातून पटवलं. आणि पुंडलिकाने तर देवाला बाजूला ठेवून विटेवर उभं करून आईवडिलांची सेवा केली. म्हणजे सेवा ही देवाच्या दर्शनापेक्षाही श्रेष्ठ आहे. हो, हा विचार तिने श्यामच्या मनावर बिंबवला. आणि या शब्दांनी श्याम पूर्णपणे बदलला. त्याचा सगळा संकोच, सगळा अहंकार गळून पडलाच. तो म्हणाला, आई, तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होते. त्याला कळलं की खरं मोठंपण लोकांच्या नजरेत नाही, तर आपल्या कर्तव्यात आणि आपल्या माणसांच्या सेवेत आहे. म्हणजे बघा, आईच्या मते अहंकार आणि लोकांची भीती सोडली की खरी सेवा करता येते, आणि तीच खरी भक्ती आहे. आणि हाच विचार तिने त्या दळणदळण्याच्या प्रसंगातही मांडला होता, नाही का? हो, तो प्रसंग या सगळ्या विचारांचा कळस आहे.
तिथे श्याम आईला अगदी निरागसपणे विचारतो, आई, मला देव भेटेल का? हो, हा प्रत्येक लहान मुलाच्या मनात येणारा प्रश्न आहे. आणि त्यावर आईचं उत्तर हे कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा कमी नाही. ती त्याला कुठलं व्रत किंवा पूजा सांगत नाही. नाही, अजिबात नाही. तिचं उत्तर तिच्या संपूर्ण जीवनदृष्टीचा सार सांगतं. ती म्हणते, पुष्कळ पुण्य करावे, सर्वांच्या उपयोगी पडावे, म्हणजे देव भेटतो. किती सोपं समीकरण आहे की नाही? तिने पुण्य या शब्दाचीच व्याख्या बदलून टाकली. बरोबर. पुण्य म्हणजे होम हवन, पूजा अर्चा किंवा तीर्थयात्रा नव्हे, नाही, तर दुसऱ्याच्या उपयोगी पडणं म्हणजे देव देवळात किंवा मूर्तीत नाही, तर गरजू माणसांच्या सेवेत भेटतो. ही किती सोपी पण त्याचवेळी किती क्रांतिकारक शिकवण आहे. आणि ही सेवा फक्त माणसांपुरती मर्यादित नव्हती. हा तिच्या विचारांचा आणखी एक महत्वाचा पैलू आहे. अच्छा. हो, श्याम स्वतःच सांगतो, मनुष्यावर नव्हे तर गायीगुरांवर, फुलांपाखरांवर, झाडामाडांवर प्रेम कराव्यास तिनेच शिकाविले. अरे वा, म्हणजे तिच्यासाठी चराचरात देव होता. तिची दृष्टी केवळ मानव केंद्री नव्हती, तर ती निसर्ग केंद्री होती. अगदी. आज आपण ज्या इकॉलॉजिकल बॅलन्स आणि एम्पथी फॉर ऑल लिव्हिंग बीइंग्स बद्दल बोलतो, ते सगळं तिच्या त्या एका शिकवणीत सामावलेलं आहे. नक्कीच. तिच्यासाठी कोणत्याही कामात कमीपणा मांडणं चूक होतं. लोकांची पर्वा न करता फक्त सेवेचा आनंद घेणं. मग ती सेवा माणसांची असो, प्राण्याची असो किंवा झाडाची असो. हेच तिच्या जगण्याचं आणि शिकवण्याचं सूत्र होतं. हो, खरा सेवेकरी जो सर्वांप्रती प्रेमभाव ठेवतो तोच देवाला सर्वात जवळचा असतो. श्याम आता मोठा झाला होता. शिक्षणासाठी घरापासून लांब जाणार होता. आईचा निरोप घेताना त्याचं काळजं पिळवटून निघत होतं. पण आईने त्याला रडण्याऐवजी एक अशी जबाबदारी दिली जी पेलणं खूप कठीण होतं. ती जबाबदारी होती स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाचं भलं करण्याची. घराबाहेर पडताना श्यामच्या पाठीवर आईचा हात होता, पण मनात तिच्या शब्दांची शिदोरी. बाहेरच्या जगात श्यामची कशी परीक्षा घेतली गेली. गोष्टीची सुरुवात होते एका अशा वळणावरून जिथे एका मुलाचं भवितव्यच पणाला लागलं होतं. म्हणजे श्यामच्या घरची परिस्थिती. हो, परिस्थिती इतकी बिकट झाली होती की वडिलांनी सरळ सांगितलं, फी भरणं शक्य नाही. आणि शाळेतून नादारी मिळवण्याचा प्रयत्नही फसला होता. अगदी, म्हणजे शिक्षणाचे सगळे दरवाजे बंद. आणि अशा वेळी म्हणजे कोणतीही आई काय करेल? मुलाची समजूत काढेल, परिस्थिती समजावून सांगेल, त्याला जवळ घेईल. श्यामलाही कदाचित हेच अपेक्षित असेल. पण त्याच्या आईने काहीतरी वेगळंच केलं. तिने त्याला सहानुभूती नाही दाखवली, तर एक अत्यंत कठोर पण महत्वाचा मार्ग दाखवला. तिचे शब्दच विलक्षण होते, नाही का? हो, ती त्याला म्हणाली, ध्रुव जसा देवासाठी घर सोडून वनात गेला, तसा तू विद्येसाठी घर सोडून बाहेर जा. विचार करा, स्वतःच्या पायावर उभा राहा, कष्ट कर, प्रसंगी उपासमार सहन कर, पण शिक्षण अर्धवट सोडू नकोस. हे ऐकल्यावर एका लहान मुलाच्या मनात काय आलं असेल? भीती की प्रेरणा? मला वाटतं दोन्ही, पण प्रेरणेचा भाग जास्त महत्वाचा. इथे आई मुलाला घराबाहेर नाही काढत आहे, तर ती त्याला त्याच्या स्वप्नांच्या दिशेने ढकलत आहे. बरोबर. उपासमार सहन कर, पण विद्या मिळव. ह्या एका वाक्यात तिचा त्याच्यावरचा विश्वास आणि शिक्षणाचं महत्त्व किती होतं हे स्पष्ट दिसतं. म्हणजे तिने त्याला परिस्थितीचा गुलाम बनू दिला नाही? नाही, उलट परिस्थितीवर मात करायला शिकवलं. म्हणजे तिने त्याला सहानुभूतीची कुबडी देण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभा राहण्याचं बळ दिलं. हो, पण ही निवड करणं एका आईसाठी किती कठीण असेल. मुलाला उपाशी राहण्याची तयारी ठेव असं सांगायला कुठल्या आईचं काळीज तयार होईल? खरंय, यातच तिच्या दूरदृष्टीची कमाल आहे. तिला माहीत होतं की आज दिलेली सहानुभूती त्याला आयुष्यभरासाठी परावलंबी बनवू शकते, पण आज दिलेला स्वावलंबनाचा धडा तो त्याला आयुष्यभर कोणत्याही संकटाचा सामना करण्याची ताकद देईल. अगदी. हे प्रेम होतं, पण ते केवळ ममतेपुरतं मर्यादित नव्हतं. ते त्याला सक्षम बनवणारं प्रेम होतं. आणि आईच्या याच शब्दांनी श्यामला बळ दिलं. त्याने निर्णय पक्का केला, घर सोडायचं आणि दूर शहरात जाऊन शिक्षण पूर्ण करायचं. तो निरोपाचा क्षण, त्याची कल्पना करणंही खरंच खूप अवघड आहे. खूपच भावनिक. श्यामने आधी वडिलांच्या आणि मग आईच्या पायावर डोकं ठेवलं. हो, आणि तो क्षण, असं म्हणतात की जेव्हा श्यामने आईच्या पायांवर डोकं ठेवलं तेव्हा त्याचे पाय अक्षरशः अश्रूने भिजले होते. आणि आई, ती काहीच बोलली नाही. एक शब्दही नाही. भावनांचा कल्लोळ इतका मोठा होता की शब्द अपुरे पडले असतील. मग तिने काय केलं? ती फक्त उठली, चुलीजवळ गेली, तिथली गरम राख, तो अंगारा बोटावर घेतला आणि श्यामच्या कपाळाला लावला. हो, एकही शब्द न बोलता.
त्या कृतीतून ती काय सांगत असेल? मला वाटतं ती त्याला शब्दांतून जे सांगू शकली नाही ते तिने त्या कृतीतून सांगितलं. हो. तो अंगारा म्हणजे फक्त राख नव्हती, नाही. त्या तिचा आशीर्वाद होता, तिची काळजी होती, एक प्रकारची खात्री होती की माझं प्रेम, माझे संस्कार कायम तुझ्यासोबत आहेत. अगदी. ते तुझं रक्षण करतील. अग्नी जसा शुद्ध करतो तसा हा अंगारा तुला बाहेरच्या जगातल्या वाईट गोष्टींपासून दूर ठेवो, अशी एक मूक प्रार्थना असेल त्यात. बरोबर. जा, जग जिंक, पण आपली मुळे विसरू नकोस. आणि त्या अंगाऱ्यातून तिने त्याला घराशी, तिच्या संस्कारांशी कायमचं जोडून ठेवलं होतं. आणि त्या क्षणापासून श्यामचा खरा प्रवास, त्याची खरी परीक्षा सुरू झाली. घरापासून दूर, आईपासून दूर. हो. शहरातलं नवीन जग, अनोळखी माणसं, एकटं राहणं, हा बदल त्याच्यासाठी खूप मोठा असणार. आणि अशा एकटेपणातच माणसाला घराची, आईची आठवण जास्त येते. श्यामचंही तसंच झालं असेल. हो ना. प्रत्येक छोट्या मोठ्या संकटात, प्रत्येक अडचणीच्या वेळी त्याला आईचे तेच शब्द आठवत होते. कष्ट कर, उपासमार सहन कर. हे शब्दच त्याचा आधार बनले होते. पण शहरातलं जीवन फक्त भावनिक आव्हानं नाही आणत. नाही, व्यावहारिक आव्हानंही असतात. आणि त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान होतं पैशांचं. आणि याच पैशांच्या गरजेतून त्याच्या हातून एक मोठी चूक घडली. बरोबर. त्याला एक नवीन कोट हवा होता, पण पैसे नव्हते. मित्रांमध्ये वावरताना तारुण्यसुलभ इच्छा, मोह आवरता आला नाही. आणि त्याच मोहाच्या क्षणी त्याने वडिलांच्या खिशातून हळूच एक नोट उचलली. हा काही विचारपूर्वक केलेला गुन्हा नव्हता खरं तर. नाही, एका क्षणासाठी विचारांवर मोहानं केलेली मात होती. पण घरात चोरी झाल्याचं लक्षात आल्यावर शोधाशोध सुरू झाली. आणि आईने थेट श्यामलाच बोलवलं. आता इथे परिस्थिती किती नाजूक आहे बघा. एका बाजूला मुलगा आणि दुसऱ्या बाजूला संशय. हो, पण तिच्या वागण्यात, तिच्या बोलण्यात संशयाचा लवलेशही नव्हता. तिने दरडावून विचारलं नाही. नाही, उलट तिच्या प्रश्नात एक अढळ विश्वास होता. ती सगळ्यांसमोर म्हणाली, श्याम घेणार नाही. अरे वा, आणि जर त्याने चुकून घेतलं असे तर तो कबूल केल्याशिवाय राहणार नाही. केवढा हा विश्वास. म्हणजे तिने त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंच नाही. नाही, तिने त्याच्यावरच्या विश्वासाला साथ घातली. याचा श्यामवर काय परिणाम झाला असेल? त्याचा तो खोटेपणाचा, बचावाचा जो काही विचार असेल ना, तो किल्ला एका क्षणात कोसळला. शिक्षेच्या भीतीपेक्षा आईचा विश्वास तोडल्याची शरम जास्त बोचली असणार. अगदी. तो आतून पूर्णपणे तुटला आणि रडत रडत त्याने आपला गुन्हा कबूल केला. इथे फक्त नैतिकतेचा धडा नव्हता, हे मानसशास्त्रीयदृष्ट्याही खूप महत्वाचं आहे. बरोबर. शिक्षेच्या भीतीपेक्षा विश्वासाचा भंग होण्याची वेदना कितीतरी पटीने जास्त असते. आईने त्याला अपराधी ठरवण्याऐवजी त्याच्या सदसद विवेकबुद्धीलाच साथ घातली. ही शिक्षा न देता सुधारण्याची एक प्रभावी पद्धत आहे. अगदी. तिने त्याला मारलं नाही, रागावली नाही, तिने त्याला क्षमा केली. पण ती फक्त क्षमा करून थांबली नाही, बरोबर? नाही, तिने त्याला त्या चुकीमागचं कारण आणि त्याचा परिणाम समजावून सांगितला. ती म्हणाली की चोरी करून मिळवलेल्या गोष्टींमध्ये क्षणिक सुख मिळेल, पण त्यात समाधान कधीच मिळणार नाही. आणि खरं समाधान प्रामाणिकपणाने मिळवलेल्या कष्टातच असतं. हो, हा धडा त्याच्यासाठी कोणत्याही पुस्तकी ज्ञानापेक्षा मोठा होता. म्हणजे तिने फक्त चूक दुरुस्त केली नाही, तर भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी त्याच्या मनात प्रामाणिकपणाचं बीज पेरलं. आणि तिची शिकवण फक्त प्रामाणिकपणापुरती मर्यादित नव्हती. नाही, तिने त्याला माणुसकीचा एक खूप मोठा धडा दिला, जो त्या काळाच्या संदर्भात खूपच क्रांतिकारी वाटतो. तुम्ही त्या अस्पृश्यतेच्या प्रसंगाबद्दल बोलत आहात. बरोबर. तो प्रसंग तिच्या चारित्र्याच्या आणि विचारांची उंची दाखवतो. हो, एका म्हाताऱ्या गरीब बाईच्या डोक्यावरची लाकडाची मोळी खाली पडली होती आणि तिला ती उचलून ठेवता येत नव्हती. तेव्हा आईने श्यामला तिला मदत करायला सांगितलं. पण इथे एक मोठी सामाजिक अडचण होती. तो काळ अस्पृश्यतेचे नियम कठोरपणे पाळणारा होता. म्हणजे त्या बाईला शिवणं म्हणजे समाजाच्या नियमांना आव्हान देण्यासारखं होतं. आणि श्यामला भीती वाटली की लोक हसतील, आपल्याला शिव्या देतील. त्याची भीती अगदी स्वाभाविक होती. समाजात रुजलेले नियम मोडायला खूप धाडस लागतं. पण आई तिच्या विचारांवर ठाम होती. हो, तिच्यासाठी माणुसकीचा धर्म कोणत्याही सामाजिक नियमापेक्षा मोठा होता. तिच्या नजरेत ती बाई फक्त एक गरजू व्यक्ती होती. तिची जात महत्वाची नव्हती. आईच्या सांगण्यावरून श्यामने भीतच त्या म्हातारीला मदत केली. पण घरी आल्यावर आईने एक विचित्र गोष्ट केली. तिने श्यामला आंघोळ घातली. बरोबर. आता इथे प्रश्न पडतो की जर तिला अस्पृश्यता मान्य नव्हती तर तिने अंघोळ का घातली? आणि याच प्रश्नाच्या उत्तरात तिच्या शिकवणीचा सार दडलेला आहे. काय म्हणाली ती? तिने श्यामला आंघोळ घालताना समजावलं, आपण समाजात राहतो,
म्हणून काही नियम पाळावे लागतात. म्हणून ही अंघोळ. अच्छा. मग तो कोणत्याही जातीचा असो वा धर्माचा. या एका प्रसंगातून तिने व्यवहार आणि विवेक यातला फरक किती सुंदरपणे शिकवला. हो ना, समाजाला दाखवण्यासाठी नियम पाळ, पण तुझ्या मनात, तुझ्या हृदयात खरी माणुसकी जप. समाजाच्या दबावाखाली आपली सदस्वद्विक बुद्धी मरू देऊ नकोस. हे आजच्या काळातही तितकंच लागू होतं. हो, आणि हे लक्षात घ्यायला हवं की आपण अशा काळाबद्दल बोलतोय जिथे समाज सुधारणेचे वारे वाहत होते, पण समाजात रूढी परंपरा घट्ट पाय रोवून होत्या. अशा परिस्थितीत एका सामान्य गृहिणीने मुलावर हे संस्कार करणं हे खूपच क्रांतिकारी पाऊल होतं. ती फक्त एक आई नव्हती, तर एका अर्थाने समाज सुधारक होती. तिने त्याला एक व्यापक दृष्टिकोन दिला. तिची शिकवण पुढे जाऊन आणखी विस्तारते. बरोबर. ती त्याला म्हणाली, जगावर प्रेम करण्याआधी आपल्या घरातल्या माणसांवर प्रेम करायला शिक. तुझ्या भावंडांवर, तुझ्या वडिलांवर प्रेम कर. हो, ज्याला घरात प्रेम करता येतं त्याला जगातल्या सगळ्या माणसांवर प्रेम करता येतं. प्रेमाचा आणि करुणेचा उगम घरातून होतो, हा विचार तिने श्यामच्या मनात पक्का केला. हीच ती मनाची शिदोरी होती, जी श्याम आयुष्यभर जपत राहिला. खरंच, शिक्षण फक्त पुस्तकातून मिळत नाही, तर ते अशा संस्कारातून मिळतं. आईने त्याला जगण्यासाठी आवश्यक असणारं खरं शिक्षण दिलं. प्रामाणिकपणा, माणुसकी, करुणा आणि प्रेम ही मूल्य कोणत्याही पदवीपेक्षा मोठी आहेत. हो. श्याम शिकत होता, पण अचानक घरून निरोप आला. आईची तब्येत बिघडली होती. श्याम धावत परतला, पण जेव्हा तो घराच्या उंबरठावर पोचला तेव्हा काळ थांबला होता. त्याने जे पाहिलं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं. ते दृश्य होतं आईच्या शांत चेहऱ्याचं. आई जगाचा निरोप घेऊन गेली होती, पण तिचे संस्कार श्यामच्या रक्तात जिवंत होते. आई गेली तरी ती कधीच मरत नसते, ती तिच्या मुलांच्या विचारात उरते. साने गुरुजींनी श्यामची आई का लिहिलं याचं उत्तर मला वाटते इथेच मिळतं. नमस्कार. आज आपण साने गुरुजींच्या श्यामची आई या अजरामर साहित्य कृतीवर बोलणार आहोत. आणि हे केवळ एक पुस्तक नाहीये. नाही, अजिबात नाही. हे तर पिढ्यानपिढ्यांसाठी एक संस्कारांचं विद्यापीठ आहे. बरोबर. आणि आज आपण हेच बघणार आहोत की या पुस्तकातून नेमकं काय घ्यायचंय. म्हणजे फक्त कथा नाही, तर त्यामागचं तत्वज्ञान. अगदी. आपलं ध्येय हेच आहे की आईच्या निधनानंतर श्यामला तिची महानता कशी उलगडली हे तर समजून घेऊच, पण त्याही पुढे जाऊन गुरुजींना नेमका कोणता विचार पोचवायचा होता. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळात, म्हणजे जिथे नाती इतकी बदलत आहेत, तिथे हे पुस्तक प्रत्येक घरासाठी इतकं महत्त्वाचं का आहे. हो, याचाच आपण आज शोध घेणार आहोत. चला तर मग त्या शेवटच्या आणि खरंच सर्वात हृदयद्रावक प्रसंगापासून सुरुवात करूया, जिथे श्यामची आणि त्याच्या आईची कायमची ताटातूट होते. हो, आईच्या शेवटच्या दिवसांचं वर्णन खूप अस्वस्थ करणार आहे. खूपच. म्हणजे ती आजारी आहे, शरीर पूर्ण क्षीण झाले, पण तिची काळजी फक्त मुलांची. अगदी अगदी शेवटच्या क्षणीही ती मोठ्या मुलाला म्हणजे दादाला बजावते की वडिलांची आणि लहान भावंडांची काळजी घे. त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे, हे तिचे शब्द. हो, हे शब्द तिच्या त्यागाची, तिच्या निस्वार्थ प्रेमाची साक्ष देतात. हेच तिचं जीवन जगण्याचं सूत्र होतं. आणि याच वेळी श्याम शिक्षणासाठी दूर आहे. त्याला आईच्या निधनाची बातमी उशिरा कळते. तो घरी परत येतो, पण घरात एक स्मशान शांतता असते. हो ना, तो क्षण वाचताना खरंच अंगावर काटा येतो. कारण गुरुजींनी ते वर्णन खूप संयमित पण तितक्याच प्रभावी शब्दांत केलंय. बरोबर. बंदरावर त्याला त्याची मावशी भेटते आणि ती काही बोलतच नाही, फक्त रडते. हो, फक्त तिच्या अश्रूंमधूनच त्याला कळतं की त्याची आई, त्याची अक्का देवाघरी गेलीये. तो क्षण श्यामसाठी म्हणजे त्याचं संपूर्ण आधारविश्व कोसळल्यासारखं आहे. नक्कीच. आणि मग तिथून पुढे तो नदीकिनारी अस्थिसंचयनासाठी जातो. आणि मला वाटतं तिथेच या पुस्तकाचं खरं तत्वज्ञान सुरू होतं. हो, तिथे त्याला जे दिसतं ते खूपच प्रतिकात्मक आहे. निश्चितच. तिथे आईची भस्ममय मूर्ती जशीच्या तशी आकारात असते. आता बघा, सामान्यपणे राख म्हणजे काय? शेवट, विनाश. बरोबर. पण श्यामला त्या राखेत आईचा देह नाही दिसत. त्याला दिसतात तिने दिलेले संस्कार. आणि त्याला ती जाणीव होते की आई शरीराने गेली असली तरी तिच्या शिकवणीतून, तिच्या आठवणींतून ती कायम जिवंत राहणार आहे. अगदी. म्हणजे तो क्षण श्यामसाठी फक्त दुःखाचा नाहीये, तर एका मोठ्या बदलाचा आहे, एका मोठ्या साक्षात्काराचा आहे. शरीराच्या पलीकडे जाऊन विचारांच्या अस्तित्वाची ती पहिली जाणीव. हे एका मुलाचं प्रौढ होण्यासारखं आहे, नाही का? हो, अगदी.
आणि गुरुजींनी भस्ममय मूर्ती हा शब्दप्रयोग खूप विचारपूर्वक केलाय. मूर्तीला आपण आकार देतो, तिची पूजा करतो. इथे आईच्या संस्कारांनीच श्यामच्या जीवनाला आकार दिलाय. म्हणून ती राख नसून एक पवित्र मूर्ती आहे. बरोबर. दुःखाचं रूपांतर एका मोठ्या जबाबदारीच्या जाणीवेत होतं. आणि हे प्रेम, हे संस्कार फक्त माणसांपुरते मर्यादित नव्हते. मर्गी मांजरीचा प्रसंग तर थक्क करणारा आहे. हो ना. ती घटना आईच्या प्रेमाची विशालता दाखवते. आईच्या मृत्यूनंतर ती मांजर अन्नपाणी सोडते. आणि ज्या खोलीत आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी तिसऱ्या दिवशी ती मांजरही प्राण सोडते. हे वाचल्यावर लक्षात येतं की आईची करुणा मुक्या प्राण्यांपर्यंत पोचली होती. या घटनेमुळे श्यामला स्वतःच्या प्रेमाची लाज वाटते. त्याला वाटतं की त्या मांजरीचं प्रेम आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ होतं. हो, कारण इथे त्याला जाणीव होते की प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर ती एक कृती आहे, एक समर्पण आहे. आणि यातून त्याला आईच्या त्यागाची खरी उंची कळते. आणि याच संस्कारांच्या पायावर साने गुरुजींनी एका मोठ्या विचारांची इमारत उभी केली आहे. श्यामची आई हे फक्त आठवणींचं पुस्तक नाहीये. नाहीच. त्यामागे त्यांची एक मोठी सामाजिक दृष्टी आहे. पु ल देशपांडे म्हणतात तसं गुरुजींचा धर्म हा मातृधर्म होता. अगदी समर्पक वर्णन आहे. कसं आहे ना, गुरुजी स्वतः शिक्षक, स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक. अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी केलेलं उपोषण, हो, ते त्याचं सर्वात मोठं उदाहरण. आणि श्यामची आई हे त्यांच्याच मूल्यांचं प्रतिबिंब आहे. आईच्या तोंडून ते एक आदर्श जीवन कसं जगावं हे शिकवतात. आणि हे शिकवणं अजिबात उपदेशात्मक नाहीये. पुस्तकातली प्रत्येक रात्र म्हणजे एक संस्काराचा धडा आहे, जो गोष्टीतून सहजपणे दिला जातो. बरोबर. उदाहरणादाखल वटसावित्री व्रताच्या वेळी आई श्यामला काय सांगते? देवाचे काम करायला लाजू नये, पाप करायला माणसाने लाजावे. अगदी. हे एक साधं वाक्य आहे, पण यात नैतिकतेचा केवढा मोठा संदेश आहे. कोणतंही काम कमी नाही, पण चुकीच्या कामाची लाज बाळगावी. आणि श्रीखंडाच्या वड्यांचा प्रसंग, स्वतः आजारी असताना ती शेजारच्या वेणूसाठी वड्या करायला जाते. यालाच तर निस्वार्थ प्रेम म्हणतात. किंवा तो पोहायला शिकण्याचा प्रसंग घ्या. हो, तो तर खूपच प्रभावी आहे. मुलाने भित्रा राहू नये, स्वाभिमानी बनावं, यासाठी आई त्याला मारते आणि नंतर जवळ घेऊन समजावते सुद्धा. ती म्हणते, माझ्या मुलांचा कोणी अपमान केलेला मी सहन करणार नाही. पण इथे एक प्रश्न येतो. आजच्या काळात पालकत्वाच्या ह्या पद्धतीकडे, म्हणजे मारण्याकडे, वेगळ्या नजरेने पाहिलं जाईल. खूप चांगला मुद्दा आहे. मला वाटतं गुरुजींचा भर हा त्या मागच्या हेतूवर आहे, कृतीवर नाही. तो काळ वेगळा होता. म्हणजे त्यामागे द्वेष नव्हता तर तळमळ होती. हो, मुलाने स्वावलंबी आणि निर्भय बनावं ही तळमळ. ती त्याला पाण्यात ढकलते, पण किनाऱ्यावर उभी राहून लक्षही ठेवून असते. हे प्रेम आणि कणखरपणाचं मिश्रण आहे. आज स्वावलंबनाचा धडा देणारा तो स्वतःची वही तयार करण्याचा प्रसंग. हो, दुसऱ्यावर अवलंबून न राहता कष्ट करण्याची शिकवण. आणि या सगळ्या मूल्यांमुळेच अनेक जण या पुस्तकाला आधुनिक गीता म्हणतात. हो, आणि सुरुवातीला ऐकल्यावर ही तुलना खूप मोठी वाटते, नाही का? एका बाजूला महाभारतातलं विश्वव्यापी तत्वज्ञान, आणि दुसऱ्या बाजूला एका कोकणातल्या घरात आईने मुलाला सांगितलेल्या गोष्टी यांची तुलना करणं धाडसाचं वाटतं. धाडसाचं वाटेल, पण तसं नाहीये. कसं आहे ना, गीतेतलं तत्वज्ञान हे उपदेशात्मक आहे. कृष्ण अर्जुनाला कर्मधर्म सांगतो. बरोबर. तर श्यामची आईमधलं तत्वज्ञान हे कृतीतून झिरपतं. इथे आई श्यामला तत्वज्ञान दाखवते. ती त्याला सेवा परमो धर्म असं सांगत नाही, तर ती स्वतः आजारी असताना शेजाऱ्यांची सेवा करून दाखवते. अगदी बरोबर. म्हणजे एका थिअरी आहे तर दुसऱ्यात प्रॅक्टिकल. आणि त्यामुळेच ते थेट हृदयाला भेटतं. म्हणूनच ती सामान्य माणसाची गीता आहे. मोठमोठं तत्वज्ञान नाही, तर रोजच्या जगण्यातून दिसणारं तत्वज्ञान आहे. आणि हेच या पुस्तकाला आजच्या काळातही तितकंच महत्त्वाचं बनवतं. आजच्या धावपळीच्या युगात पालकांसाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरू शकतं. नक्कीच. आजकाल पेरेंटिंगवर खूप चर्चा होते. पालक मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकतात, पण वेळ आणि विश्वास देऊ शकत नाहीत. बरोबर. श्यामची आई मुलांवर विश्वास टाकते. धाकट्या भावासाठी कोट शिवायला पैसे देताना ती त्याच्या प्रामाणिकपणावर जो विश्वास ठेवते, तो आज दुर्मिळ झाला आहे. हा विश्वासाचा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे. पण आजच्या मुलांनी हे पुस्तक का वाचावं? त्यांना यातून काय मिळेल? वरवर पाहता त्यांना ही एक जुनी भावनिक गोष्ट वाटू शकते, पण जर त्यांनी खोलात जाऊन वाचलं तर त्यांना खूप काही मिळेल.
जसं की आई वडिलांचा आदर, कष्टाचं महत्त्व, निर्भयता तर आहेच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहानुभूती, सामाजिक भान. तो म्हातारीला मदत करण्याचा प्रसंग आठवा. हो, जिथे ती म्हातारी रस्त्यात दमून बसलेली असते. बरोबर. आई श्यामला सांगते की तिच्या डोक्यावरची मोळी उचलून दे, पण नंतर हेही सांगते की घरी येऊन आंघोळ कर. हो, यात किती मोठा विचार आहे की नाही? एका बाजूला माणुसकी जपायला शिकवते आणि दुसऱ्या बाजूला समाजाचे नियम पाळायलाही सांगते. हा व्यवहारी आणि संवेदनशील दृष्टिकोन आज खूप महत्वाचा आहे. म्हणजे सामाजिक सुधारणा घरातून कशी सुरू होते याचंही उत्तम उदाहरण आहे. आणि हे पुस्तक तोच नात्यांमधला ओलावा जपायला शिकवतं. कौटुंबिक प्रेम, साधेपणातील आनंद, खरा हा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हा साने गुरुजींचा संदेश तो या पुस्तकातून घराघरात पोचतो. आणि मला वाटतं तीच आजच्या समाजाची सर्वात मोठी गरज आहे. हो, श्यामची आई हे फक्त श्यामच्या आईचं चरित्र नाही, तर ते एका आदर्श, मूल्याधिष्ठित जीवनाचं चित्र आहे. खरंच, आईच्या मृत्यूने श्यामच्या जीवनात एक पोकळी निर्माण केली, पण त्याच मृत्यूने त्याला तिच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून दिली. तिचे विचारच त्याची ताकद बनले. आणि यामुळे एक विचार मनात येतो, जो आपण ऐकणाऱ्यांसाठी सोडून देऊया. आपल्याला आपल्या प्रियजनांची खरी किंमत ते गेल्यानंतरच कळते का? की साने गुरुजींना हे सुचवायचं आहे की प्रेम आणि संस्कार हे भौतिक अस्तित्वाच्या पलीकडचे असतात आणि त्यांचा खरा साक्षात्कार हा विरहातच अधिक प्रखरपणे होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकांसाठी बुक वाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.